श्री क्षेत्र ज्योतिबा व अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतिम करताना भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्या. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ. मंदिराचे संवर्धन व दुरुस्तीची कामे पहिल्या टप्प्यात मार्गी लावा. श्री क्षेत्र ज्योतिबा व अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतिम करताना भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्या, असे निर्देश नगर विकास सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा व श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत सहपालकमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अमल महाडिक, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व प्रशांत आयरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करताना येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीचा विचार करा. या परिसरात फूड प्लाझा करा. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर नारळ फोडण्यात येतात. याचा विचार करून नारळ फोडण्यासाठी जागा, अगरबत्ती, कापूर लावण्याची जागा याचेही नियोजन आराखड्यात करा. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी विचारात घेऊन स्वच्छतागृहांची संख्या वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत या मंदिराचे संवर्धन व दुरुस्तीची कामे पहिल्या टप्प्यात मार्गी लावण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा. या परिसरातील विकास कामे करताना नागरिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. परिसरात पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, फेरीवाले, दुकानदार यांचा विचार करूनच नवीन आराखडा अंतिम करा. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा 1804.89 कोटींचा तयार करण्यात आला आहे. आराखड्यातील पहिल्या टप्प्यात 259.59 कोटींचा आराखडा सुरुवातीला सादर करण्यात आला होता. यात आवश्यक कामांचा समावेश करून पाठवण्यात आलेला 272.43 कोटींचा आराखडा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे मंजूर झाला आहे. मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक होऊन ज्योतिबा मंदिराच्या संवर्धनाशी संबंधित कामांना मान्यता देण्यात आली असून त्यातील आवश्यक त्या बदलासह आराखडा शिखर समितीकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता तुषार तोंदले व देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. तसेच श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याबाबतही मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 1445.97 कोटींचा आराखडा सादर करण्यात आल्याचे श्री तोंदले व श्री नाईकवाडे यांनी सांगितले. ज्योतिबाचा आणि अंबाबाई देवस्थानाचा आराखडा हा राज्य सरकारकडे आलेला आहे. हायपॉवर कमिटीकडे आता आहे. मी मुद्दाम आत्ता इथे या दोन्ही ह्याचा आराखड्याचा आढावा अशासाठी घेतला की जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यासंबंधीच्या काय अडचणी असणार आहेत, प्रशासन कुठपर्यंत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवणार आहे, त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता. दोन्ही देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईचा आराखडा आलेला आहे. त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराचं पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. पहिल्या फेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आत्ता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल. शिखर समितीला नगरविकासची मंत्री म्हणून पण तो आमच्या विभागाकडे असल्यामुळं मी हा आढावा घेतला. साहजिकच आहे, कारण ज्यावेळेस हा आराखडा तयार केला त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या सगळ्या जागेचं ॲक्विजिशन करायला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ॲक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ॲक्विजिशन करणार आहात यासंबंधीचाच हा आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा तयार
आता तर आपण पहिल्या फेजमध्ये जो ज्योतिबाच्या आराखड्याची जी पहिली फेज आत्ता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे ज्याच्यामध्ये गाववाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाही आहे, ॲक्विजिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाही आहे, तेवढाच आपण आत्ता करतो.